हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत पोलीस भरतीचे मागील वर्षीचे प्रश्न, गणित आणि बुद्धिमत्तावरचे। तर हे प्रश्न तुम्ही नक्की बघा, याचा फायदा तुम्हाला परीक्षेसाठी होईल। तर बघूयात प्रश्न कशा प्रकारचे आलेले आहेत। एक डॉक्टर एका गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम 8:30 वाजता नंतर 9:20 करतात, तिसऱ्या वेळी 10:30 तर चौथ्या वेळेस 12 वाजता करतात, तर या हिशोबाने नंतरची तपासणी केव्हा होईल। आता बघा, पहिली तपासणी आहे ती कधी होते, 8:30 होती। दुसरी तपासणी आहे ती 9:20 होती आणि तिसरी तपासणी कधी होते, 10:30 होती। नंतर चौथी तपासणी कधी होते, 12 वाजता होती। ठीक आहे, हे झाल्या वेगवेगळ्या टायमिंगच्या तपासण्या। आता बघा, पहिल्या आणि दुसऱ्या तपासणीमध्ये किती वेळाचं अंतर आहे हे तुम्हाला दिसतं इथं। 8:30 आणि 9:20 याच्यामध्ये किती मिनिटांचा फरक आहे, तर 50 मिनिटांचा फरक आहे। बरोबर आहे, कारण 8:30 ते 9 पर्यंत 30 मिनिट होतात आणि 9 नंतर पुन्हा 20 मिनिटं, म्हणजे 30 अधिक 20 किती झाले, 50 मिनिट झाले। आता पुढे बघा, दुसऱ्या आणि तिसऱ्या तपासणीमध्ये कितीचं अंतर आहे, 9:20 ते 10:30, म्हणजे 9:20 ते 10:20 हे किती झाला, 1 तास झाला। आणि वरचे 10 म्हणजेच 60 अधिक 10 म्हणजेच 70 मिनिट झाले। नंतर 10:30 ते 12 वाजता म्हणजे 10:30 ते 11:30 हे झाले 1 तास, म्हणजे 60 मिनिटं। आणि 11:30 ते पुन्हा 30 मिनिटं पुढे म्हणजेच 90 मिनिट झाले टोटल। म्हणजेच काय फरक कितीने वाढतोय बघा, पहिल्यांदा काय झालं की 50 मिनिटानंतर झाली, नंतर 70 मिनिटानंतर झाली, नंतर 90, म्हणजेच काय या दोघांमध्ये फरक 20-20 चा होतोय। ठीक आहे, म्हणजेच 90 नंतर 110 मिनिटांनी पुढची तपासणी होईल। पण 110 मिनिट म्हणजे किती, 1 तास आणि किती मिनिटं पुढं, 50 मिनिटं। ठीक आहे, म्हणजेच काय 12 नंतरचा 1 तास किती झाला, 1 वाजून आणि पुढचे 50 मिनिटं, म्हणजेच पुढची तपासणी केव्हा होईल, तर 1:50 किंवा 1:50 वाजता पुढची तपासणी डॉक्टर करतील, असं इथं तुम्ही म्हणू शकता। ठीक आहे, काय केलं, फक्त आपण टायमिंग लिहून घेतली आणि त्या टायमिंग मधला फरक काढला आणि फरकातला फरक काढला आणि तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल। पुढे बघा, एका शाळेत ABCDE असे 5 शिक्षक आहेत। A व B हिंदी इंग्रजी विषय शिकवतात, C व B इंग्रजी भूगोल शिकवतात। म्हणजे काय, तुम्हाला इथे एक चार्ट काढावा लागेल। आता बघा इथं A B C D आणि E हे काय आहेत, शिक्षक आहेत आणि त्यांचे विषय कोणते आहेत बघा, हिंदी, इंग्रजी, नंतर आहे भूगोल, नंतर आहे गणित, नंतर आहे इतिहास आणि नंतर आहे फ्रेंच। ठीक आहे, म्हणजे याचा फक्त तुम्हाला काय करावं लागेल, चार्ट करावा लागेल। हा असा तुम्ही एक चार्ट बनवून घ्या। ठीक आहे, हा असा एक आपण चार्ट बनवून घेतला। आता या चार्ट मध्ये फक्त दिलेली माहिती आहे ती मांडून घ्यायची आहे तुम्हाला। ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये काय काय दिले ते बघा। एका शाळेत असे 5 शिक्षक आहेत। A व B हिंदी आणि इंग्रजी शिकवतात, हिंदी आणि इंग्रजी शिकवतात। कोण, A आणि B। ठीक आहे, A व B हे काय शिकवतात, हिंदी आणि इंग्रजी शिकवतात। C व B इंग्रजी आणि भूगोल शिकवतात। C आणि B इंग्रजी आहे इथे लिहिलेला भूगोल, C पण काय करतो, इंग्रजी आणि भूगोल शिकवतो। C व B इंग्रजी भूगोल शिकवतात। D व A गणित व हिंदी शिकवतात। D कुठे आहे, इथं गणित आणि हिंदी शिकवतात, म्हणजे D इथं आहे हिंदी आणि A पण हिंदी, नंतर गणित पण शिकवतात D आणि A। E व B इतिहास आणि फ्रेंच शिकवतात। E काय करतो, इतिहास म्हणजे हा इथं, आणि फ्रेंच पण शिकवतो, आणि B पण काय करतो, इतिहास आणि फ्रेंच शिकवतो। ठीक आहे, बरोबर आहे इथं।
प्रश्न काय आहे बघा, तर कोणता शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतो? आता याच्यामध्ये असा कोणता शिक्षक आहे की तो सगळ्यात जास्त विषय शिकवतो? ए हा किती विषय शिकवतो बघा, 1 2 3, म्हणजे इथं 3 विषय शिकवतो. बी हा किती शिकवतो? 1 2 3 4 5 विषय शिकवतो बी. सी हा किती विषय शिकवतो? 2. डी हा 2 विषय शिकवतो आणि ई पण 2, म्हणजे सगळ्यात जास्त विषय कोण शिकवतो? बी हा शिक्षक काय करतो? सगळ्यात जास्त विषय शिकवतो. इथं असं तुम्हाला दिसत आहे. फक्त काय केलं आपण की दिलेली जी माहिती आहे ते कन्फ्युजन न होण्यासाठी आपण एक चार्ट मांडून घेतला आणि जे माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार फक्त तिथं टिक मार्क केलेला आहे. त्याच्यावरून तुम्हाला अंतर अगदी इझिली काढता येईल. ठीक आहे, पुढे बघा. अनिकेत आणि त्याचे वडील यांचे 8 वर्षापूर्वीचे वयाचे गुणोत्तर आहे 1:5 व त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर आहे 3:7. तर अनिकेतचे आजचे वय किती? आता बघा इथं काय आहे, 8 वर्षांपूर्वीच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 1:5, म्हणजे इथं x आणि इथं 5x असेल. 8 वर्षांपूर्वीचं एवढं आहे, म्हणजे 8 वर्षानंतरचं किती होणार? आजचं अधिक 8 आणि त्याच्यानंतरचं 8 म्हणजे 16. कसं काढलं? 8 वर्षांपूर्वीचं म्हणजेच आजचं काढण्यासाठी अधिक 8 करावं लागेल आणि 8 वर्षानंतर करण्यासाठी अजून 8 अधिक करावं लागेल, म्हणजे टोटल झाले 16. मग हे काय झालं? हे झालं अनिकेत आणि त्याच्या वडिलांचे 8 वर्षानंतरचे वय. त्यावेळेस काढलं त्यावेळेस त्याचं गुणोत्तर किती भेटतंय? 3:7. ही स्टेप समजते का बघा? आजचं वय आहे त्यांचं ते तुम्ही एक जे 8 वर्षांपूर्वीचं वय आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 16 मिसळले, म्हणजेच 8 वर्षांपूर्वीच्या वयामध्ये जर 8 मिसळले तर आजचं वय येईल आणि आजच्या वयामध्ये पुन्हा 8 मिसळले तर काय येईल? 8 वर्षापूर्वीचं, म्हणजेच 8 वर्षानंतरच्या वयामध्ये 16 मिसळले तर तुम्हाला काय येईल? 8 वर्षानंतरचं वय येईल आणि ते गुणोत्तर दिलेलं आहे ते किती आहे? 3:7 एवढं आहे. आता हे फक्त तुम्हाला काय करायचं आहे की क्रॉस मल्टिप्लिकेशनचा वापर करून सॉल्व्ह करायचं आहे. आता हे कसं सॉल्व्ह करणार बघा. इथं काय आहे? 7 ब्रॅकेटमध्ये x अधिक 16 बरोबर 3 ब्रॅकेटमध्ये 5x अधिक 16 होईल. बरोबर आहे. आता बघा हे सॉल्व्ह कसं कराल? 7 गुणिले x किती होतात? 7x होतात. 16 गुणिले 7 किती होतात? 7 × 42, 4 7 आणि 4 11 बरोबर 15x अधिक 48 होतात. आता हा काय झाला? 112 वजा 48 बरोबर 15x वजा 7x, म्हणजे किती झाले इथं? 8x झाले. आता 112 वजा 48, 112 वजा 48, 8 आणि 4 12, 4 आणि 1 5, 5 आणि 6 11, म्हणजे तिथे झाले 64. म्हणजे तुमचं फायनल काय आलं? 8x बरोबर 64 आलं, म्हणजे x बरोबर किती येईल? 8 येईल. इथपर्यंत ठीक आहे. हे फक्त काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन ना ते इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचंय. आता जर x बरोबर 8 असेल तर याच्यामध्ये बघा तुम्हाला काय विचारलंय? अनिकेतचं आजचं वय किती? अनिकेतचं हे कधीचं वय आहे? x अधिक 16 हे 8 वर्षानंतरचं आहे. ठीक आहे, 8 वर्षानंतरचं आहे आणि आजचं काढायचं असेल तर काय करावं लागेल? त्याच्यातून 8 वजा करावं लागेल, म्हणजेच x अधिक 8 हे काय येईल? आजचं वय येईल. म्हणजेच याच्यामध्ये x मध्ये अधिक 8 केलं की त्याचं आजचं वय येईल, म्हणजे 8 अधिक 8 किती झालं? 16 वर्ष हे काय असणार आहे? अनिकेतचं आजचं वय असणार आहे. जर x बरोबर 8 आलं तर x हे काय आहे? x हे 8 वर्षापूर्वीचं वय आहे, म्हणजेच आजचं वय किती असणार आहे? त्याच्यामध्ये 8 तुम्हाला काय करावं लागेल? मिसळावं लागेल. ठीक आहे, पुढे बघा. 3.5 किलोग्रॅम चहाच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? 3.5 ग्रॅम म्हणजे किती? 3 किलोग्रॅम म्हणजे किती? 2.75 किलोग्रॅम. हे पहिल्यांदा तुम्हाला बेसिक माहिती असायला पाहिजे. आता हे जे किलोग्रॅम आहे त्याचं तुम्हाला काय करावं लागेल? ग्रॅम मध्ये कन्वर्जन करावं लागेल. म्हणजेच काय? 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम असतो. बरोबर आहे. म्हणजेच हे 3.5 किलोग्रॅम आहे, त्याचं जर ग्रॅम मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? 2.75 गुणिले 1000 करावं लागेल. म्हणजेच काय झालं? 2 7 5 आणि इथं किती आहेत? 3 झिरो आहेत. नंतर हे 2 झिरो काढले इथले, म्हणजेच टोटल किती ग्रॅम झाले? 2750 ग्रॅम झाले. ठीक आहे. आता एक पिशवी किती ग्रॅमची आहे? 250
50 ग्रॅमची एक पिशवी, ठीक आहे. एक पिशवी किती आहे? 250 ग्रॅमची. अशा 2750 ग्रॅमच्या 250 याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? तर 11 पिशव्या तयार होतील असं इथे तुम्ही लिहू शकता. काय आहे? अगदी सोपं आहे. पहिल्यांदा व्यवहारिक माहिती असलं पाहिजे तुम्हाला का की 2.25 ग्रॅम म्हणजे लिहायचं नक्की कसं. पावणे म्हणजे काय करतो आपण की 1 किलोला किंवा 1 किलोला 250 ग्रॅम कमी म्हणजे 750. आता 2.25 म्हणजेच काय की 3 किलोग्रॅमला 250 कमी, असंही तुम्ही व्यवहारिकरित्या कसंही लिहू शकता, ठीक आहे. म्हणजे 2750 ग्रॅम एवढं झालं. जर 1 ग्रॅमची पिशवी 250 ग्रॅमची एक असेल तर अशा 2750 ग्रॅमच्या किती पिशव्या तयार होतील? तर 11 पिशव्या तयार होतील असं इथं तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. पुढे बघा, 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी ही किती आहे? 840 रुपये आहे. तर एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी किती? 3 कामगाराची एका आठवड्याची मजुरी किती आहे? एका आठवड्याची. आता बघा 3 कामगार आहेत. कामगार दिवस किती आहेत? एक आठवडा. एक आठवडा म्हणजे किती? 7 दिवस. आणि त्यांची मजुरी किती झाली? टोटल 840 रुपये. म्हणजेच 3 कामगार 7 दिवस काम केले म्हणजेच टोटल कामगार किती झाले? 21 झाले ना. टोटल कामगार किती झाले? 21. असं तुम्ही लिहू शकता. जर 21 कामगारांची 840 रुपये 840 एवढी असेल तर एक कामगाराची किती झाली? 840 भागिले 21 झाली, ठीक आहे. म्हणजे 21 एक 21, 21 चोक 84. 40 रुपये ही काय झाली? एकाची झाली. एका दिवसाची एका कामगाराची झाली. आता एका कामगाराची 5 दिवसाची, एका कामगाराची एका दिवसाची किती आहे? 40 रुपये आहे. मग एका कामगाराची 5 दिवसाची किती असणार आहे? अर्थातच 40 गुणिले 5 म्हणजेच 200 रुपये ही काय असणार आहे? एका कामगाराची 5 दिवसांची मजुरी असणार आहे, ठीक आहे. अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता. 3 कामगार जर एका आठवड्यासाठी 840 रुपये घेतात म्हणजेच 3 गुणिले तुम्हाला 7 करावं लागेल म्हणजेच किती? 21 झाले. आता 840 ला जर 21 ने भागलं तर एका कामगाराची एका दिवसाची भेटेल 40 रुपये. तर एका कामगाराची 5 दिवसाची किती भेटेल? अर्थातच 40 गुणिले 5 केल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर 200 एवढं भेटणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 व 192 आहे. तर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती? अर्थातच हे सूत्र सगळ्यांना माहिती आहे. लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार, ठीक आहे. आता बघा लसावी किती आहे आणि मसावी किती आहे? लसावी आहे 192 गुणिले मसावी आहे 16 बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. त्यातली एक संख्या माहिती आहे आपल्याला आणि दुसरी संख्या काढायची, ठीक आहे. 2 संख्यांचा गुणाकार. आता हा 64 इकडे कशाला आहे? गुणाकाराला. इकडे गेल्यानंतर कशाला जाईल? भागाकारला जाईल. 16 एके 16, 16 चोक 64, 4 एके 4, 4 चोक 16, खाली राहतात 3 आणि 4 8 32 म्हणजेच दुसरी संख्या किती असणार आहे? तर 48 ही दुसरी संख्या असणार आहे. अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता. फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये हे सूत्र माहिती असायला पाहिजे की लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार किंवा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. फक्त सूत्रामध्ये जर व्हॅल्यू ठेवल्या तर तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल, ठीक आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथं संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला देण्यासाठी एक प्रोत्साहन मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.